मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी म्हणते, माई साहेब सर्व स्वयंपाक झाला आहे, आता तुम्ही गरम गरम जेवून घ्या, मी सर्वांना तोपर्यंत बोलवते. तेव्हा माई साहेब म्हणतात, नाही, मी नंतर जेवणार आहे, कारण मला सर्वांबरोबर थोडं बोलायचंय. पिंकी आता विचारात पडते नक्की काय बोलायचं असेल, पण ती तो विषय टाळते आणि किचनमध्ये पुन्हा तयारी करण्यासाठी जाते. त्यानंतर आता छबी तेथे येते आणि म्हणते, बापरे, स्वयंपाक पण झाला, मी तुला म्हटले होते ना की मी येते तुझ्या मदतीला, पण तू ऐकलंच नाही. त्यावरती आता पिंकी म्हणते, छबी ताई सगळं झालंय ना, मी आणते सर्वांना बोलवून. तर छबी म्हणते, मी सर्वांना जेवण वाढते. तेवढ्यातच आता धनंजय तेथे येतो. छबीला म्हणतो, छबी प्लीज ऐकून घे ना. पण छबी आता त्याच्यावर खूप चिडलेली असते. ती म्हणते, ए बाबा, तू का आलास रे इथे, निघ इथून अगोदर. पिंकी म्हणते, छबी ताई प्लीज ऐकून घ्या. पण आता छबी ऐकायला तयार नसते. ती रूममध्ये जाते. आता तिच्या पाठोपाठ लगेच धनंजय जातो. तेव्हा आता माई साहेब त्या दोघांकडे पाहत म्हणतात, काय चाललंय ग पिंके या दोघांचं, अजून काय काय मला पाहायला मिळणार आहे काय माहीत. त्यावरती आता पिंकी म्हणते, माई साहेब तुम्ही नका काळजी करू, मी सगळं काही व्यवस्थित करते, मी त्या दोघांचा राग घालवते. तेव्हा आता पिंकी लगेच तेथून जाते. इकडे आता छबी आणि धनंजय एकमेकांबरोबर वाद घालत असतात. तेव्हा धनंजय तिला समजवण्याचा नंतर प्रयत्न करतो. छबी म्हणते, ए बाबा, तुझ्या मनात काय आहे ना ते पटकन बोल आणि मला आयुष्यातून या मुक्त कर. तेव्हा आता पिंकी तेथे येते आणि म्हणते, छबी ताई प्लीज ऐकून घ्या ना. पण छबी आता ऐकायला तयार नसते. ती म्हणते, अगं तुझ्या जीवावर उठला होता हा माणूस. पिंकी म्हणते, यांना माफ करून टाका, बाकी काही नाही. त्यावरती छबी म्हणते, अजिबात मी याला माफ करणार नाही. त्या दोघांमध्ये वाद सुरूच असतात. तेव्हा आता पिंकी धनंजयला म्हणते, मी छबीताईला समजावते, तुम्ही बाहेर जा. तेव्हा आता छबीला लगेच पिंकी समजावू लागते. पण छबी काही केले ऐकत नाही. मनातल्या मनात आता पिंकी विचार करू लागते, या दोघांना एकत्र आणण्यासाठी दुसरी कोणती तरी शक्कल लढवावी लागेल. तेवढ्यातच आता नीरी तिथे येते आणि म्हणते, माईसाहेबांनी सर्वांना अर्जंट खाली बोलवलंय, त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. तेव्हा आता ठीक आहे असं पिंकी म्हणते आणि मनातल्या मनात विचार करते, असा माईसाहेबांना कोणता निर्णय घ्यायचा असेल जेणेकरून एवढ्या पटकन बोलवलं. तर इकडे आता सगळेजण बाहेर आलेले असतात. सुशीला आणि चित्रा या दोघींनाही प्रश्न पडतो की माईसाहेबांनी असं अचानक का बोलवलं असेल. चित्रा म्हणते, आईसाहेब फेसपॅक लावण्याची वेळ झालीये, किती वेळ माईसाहेब आपला घेणार आहेत. तेवढ्यातच माईसाहेब तेथे येतात. घरातील वातावरण अगदी गंभीरच असतं. छबी विचारते, माईसाहेब तुम्ही का असं बोलवलंय. तेव्हा आता माईसाहेब म्हणू लागतात की खूप दिवस झाले मनात विचार सुरू होता की जबाबदारीतून मुक्त व्हायचं, त्यामुळे आता मी सर्वांना इथे बोलवलंय. सुशीला लगेच आपला व्हिडिओ कॉल सुरू करते. इकडे बापूसाहेब लगेच तो कॉल घेतात आणि पाहत असतात नक्की काय झालंय ते. तेव्हा आता माईसाहेब म्हणतात, आज मी एक खूप मोठा निर्णय घेतलाय, पिंकी ह्या फाईल घे, असं म्हणून त्या पिंकीकडे फाईल देतात आणि म्हणतात की आजपासून सगळी ही जबाबदारी तुझी, हा सरकारवाडा आणि माझ्याकडे जेवढा बँक बॅलन्स होता तेवढा सगळा तुझ्या नावावर असेल. हे ऐकताच आता पिंकीच्या पायाखालची जमीन सरकते. तर सगळेजण पिंकीकडे पाहू लागतात. तेव्हा आता सुशीला आणि चित्राचा चेहरा पडतो. बाकी सगळेजण मात्र आनंदात असतात. इकडे बापूसाहेब हसतात आणि मनातल्या मनात विचार करतात, माई साहेब खूप छान निर्णय घेतलात तुम्ही. अहो, जेव्हा आर्थिक परिस्थिती माझी नव्हती, मी हा सरकारवाडा सपकाळकडे गहाण ठेवलाय आणि बँक बॅलन्सचं म्हणाल तर तो सगळा बँक बॅलन्स मी काढून घेतलाय. आता तुम्ही मंदीमध्ये आहात माईसाहेब, पिंकीच्या नावावर करून काय फायदा. आता फक्त सपकाळ माझी वाट पाहतोय, सगळ्यांना घराबाहेर हाकलवणार, असं म्हणून गजराज धोंडे पाटील हा हसत असतो. दुसरीकडे आता कुणाला काय करावं काय बोलावं सुचत नाही. मात्र आता बोट मोडत असते. त्यानंतर आता घरातील सगळेजण टाळ्या वाजवतात आणि पिंकीचं, आम्ही याचीच वाट पाहत होतो, माईसाहेबांनी खरंच खूप छान निर्णय घेतलाय. तेव्हा आता डॉल्बी म्हणतो, वहिनी कॉंग्रॅच्युलेशन्स. माईसाहेबांना आता आनंद होतो. तेव्हा छबी देखील आता पिंकीला म्हणते, यू डिझर्व दिस, असं म्हणून ती तिचं अभिनंदन करते. तेव्हा आता युवराज देखील पिंकीचं अभिनंदन करतो. निरी घरातील सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता पिंकी मनातल्या मनात विचार करते, हे मी कसं सांभाळू एकटी. तेव्हा आता चित्रा म्हणते, अख्खं गाव सांभाळलं म्हणून ही काय लगेच घर सांभाळेल असं काही नाहीये. त्यावरती सुशीला देखील म्हणते, आम्ही आहोत ना माईसाहेब, आमच्याकडे जबाबदारी द्यायची ती चित्रा होती, ही काय गावाचा कारभार
सांभाळणं म्हणजे सगळं काही सांभाळू शकेल असं नाही ना. तेव्हा आता माईसाहेब म्हणतात, कुणी काय करायचं, कुणी कोणती जबाबदारी घ्यायचं हे तुम्ही मला शिकवू नका, असं म्हणून त्या खूपच चिडतात. चित्रा आता रागातच म्हणते, खरं तर हा मान हा फक्त माझा होता, मी घरातील मोठी जाव आहे. माईसाहेब म्हणतात, एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेतली का तू कधी? मोठी मोठी नुसती मिरवत असते, असं म्हणून त्या आता चित्राला तिची जागा दाखवून देतात. तेव्हा आता चित्रा म्हणते, माईसाहेब अहो मी सुद्धा 2 वर्ष कॉलेजात गेले होते, आता खूप स्थळं यायला लागली म्हणून माझ्या पप्पांनी माझं लग्न केलं, बाकी काही नाही. तेव्हा सत्या म्हणतो, आणि मला अडकवलं. आता सर्वजण चित्रावर हसतात, तर चित्राचा खूप असा अपमान होतो. त्या सत्याला म्हणते, रूममध्ये भेटा, मग तुमच्याकडे पाहतेच. माईसाहेब आता रागात तिच्याकडे पाहतात, तेव्हा ती पुन्हा आपली नजर चोरते. तर पिंकी म्हणते, माईसाहेब माझ्याकडे हे काहीच नकोय. त्यावरती आता सुशीला म्हणते, हो बरोबर आहे, घाटवाडीच्या मुलीचं तिच्याकडे एवढं काही नकोय, तिला जबाबदारी पेलवणार सुद्धा नाही, आम्ही आहोत ना, द्या ते पेपर माझ्याकडे. तेव्हा पिंकीच्या हातातून ती आता ओढून पेपर घेणार असते. माईसाहेब आता स्वतःकडे ते पेपर घेतात आणि म्हणतात, पिंकीचं बरोबर आहे, पिंकी हे पेपर मी माझ्याकडे ठेवते, पण आता ह्या चाव्या तुझ्याकडे घे, असं म्हणून आता पिंकीकडे त्या घराची सूत्र देतात. तेव्हा आता पुन्हा चित्राचा सुशीलाचा जळफाट होऊ लागतो. तर आता सुशीला आणि चित्रा या पाय आपटतच तिथून जातात. त्या दोघींनाही आता काय करावं सुचत नाही. तर आता पिंकी मनातल्या मनात विचार करते, माईसाहेब तुम्ही हे काय केलं? सासूबाई असताना माझ्याकडे ही जबाबदारी का दिलीत तुम्ही? मला हे नाही आवडलं. मला या घरातील फक्त सुख शांती हवी आहे, माझे धनी हवे आहेत, मला हे धन पैसा संपत्ती काही नकोय, असं म्हणून आता पिंकी विचार करते. युवराज तेथे येतो, तिला जवळ घेतो आणि मग त्यानंतर तो तेथून जातो. इकडे सुशीला तनतन करतच बापूसाहेबांना म्हणते, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आपल्या घशाशी येणार आहे, ही घाटवाडीची मुलगी मला भिकारी बनवणार आहे. तेव्हा आता बापूसाहेब हसतात आणि म्हणतात की माईसाहेबांनी हा खेळ सुरू केला, पण मी हा खेळ संपवणार. तेव्हा तुम्ही कोणत्या खेळाचं म्हणतायत? इथे माईसाहेबांनी माझ्या तोंडचा घास हिरवलाय आणि त्या मुलीच्या नावावर सर्व प्रॉपर्टी करून दिली. आता बापूसाहेब हसतात आणि म्हणतात, सुशीला देवी तुम्हाला एक गंमत सांगू का? तेव्हा ती विचारते, काय झालंय? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, ज्या जमिनी होत्या ना त्या मी सगळ्या फुंकून टाकल्यात. माईसाहेबांकडे आता फुटकी कवडी सुद्धा नाही, तिजोरी त्यांची पूर्ण मी रिकामी केलीये. सरकारवाडा आहे तो सपकाळकडे गहाण ठेवलाय, पिंकीच्या नावावर करून त्याचा काहीही फायदा नाही, कारण असे 7 जन्म जरी पिंकीने घेतले तरी आता तिला ते कर्ज फेडता येणार नाही. तेव्हा आता हे ऐकताच सुशीलाच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ती म्हणते, तुम्ही तर आम्हाला सुद्धा भिकारी केलं, बेघर केलं, आता पुढे काय होणार? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय ना, म्हणजे कसं पिंकी माझ्याकडे आली पाहिजे, तिने माझ्या पायासमोर नाक घासलं पाहिजे आणि माझ्या विरुद्ध ज्या काही कंप्लेंट केल्यात त्या मागे घेतल्या पाहिजे, त्यासाठीच मी हे सगळं काही केलंय. त्यावरती आता तुम्ही माझी साथ देणार का, असं बापूसाहेब विचारतात, कारण सपकाळ माझ्या पुढे नाही. त्यावरती आता सुशीला म्हणते, मी तुमची साथ द्यायला तयार आहे, कारण पिंकीने माझ्या पायासमोर तुमच्या पायासमोर नाक घासलं पाहिजे, हे सर्वात माझं मोठं स्वप्न आहे. आता या लढाईमध्ये मी तुमच्या बरोबर आहे, असं आता सुशीला म्हणते. दोघांनी आता पिंकीला रस्त्यावर आणायचंच, असं म्हणून दोघेही आता एकमेकांबरोबर हसतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये चित्रा खूप बिथरते आणि म्हणते की माईसाहेब, पिंकीच्या नावावर तुम्ही हे अख्खा सरकारवाडा केलाय ना, माझ्या नावावर प्रॉपर्टी तरी करा, किंवा तिच्या नावावर प्रॉपर्टी केली, माझ्या नावावर सरकारवाडा तरी करा. आता तिने केस मोकळे सोडलेले असतात, माईसाहेबांनाच तिने चक्क धारेवर धरलेलं असतं. तेव्हा आता माईसाहेब तिच्यावर खूपच तेव्हा पिंकी आता पुढे होते आणि म्हणते, तुम्हाला तसं करायची काहीही गरज नाही, आमरण उपोषण देखील तुम्ही करू नका, हा रोगच मी मुळापासून आता बाजूला फेकणार आहे, असं म्हणून पिंकी सरकारवाड्याच्या आणि तिजोरीच्या चाव्या देते. तेव्हा आता चित्रा त्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.